नमस्कार, मी शिवानी स्वामी. मी आज तुमच्या समोर एक भूगोलातला टॉपिक आहे जे की सह्याद्रीमधील शिखरे, त्याच्याबद्दल मी एक ट्रिक सांगणार आहे. तुमच्यापैकी बहुतेक जणांना ती माहीतही असेल, तरीही काही जणांना माहीत नाही, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असेल. तर ती ट्रिक अशी आहे की सह्याद्रीमधील प्रमुख शिखरे, प्रमुख 10 शिखरे आहेत. 10च इम्पॉर्टंट नाही आहेत, फक्त बाकीची आहेत. पण हे जी 10 मी शिखरं सांगणार आहे ना तुम्हाला, त्याच्यावरून तुम्हाला आयोगाने विचारलेले भरपूर असे क्वेश्चन ह्या शिखरांवरचे ते तुम्हाला टॅकल होतील. शिखरं, त्यांची उंची आणि त्यांचा जिल्हा हे मी सांगणार आहे. तर ट्रिक अशी आहे, कसा मी भीमासारखा हसतो तारामतीवरती. कसा मी भीमासारखा हसतो तारामतीवरती, हे कसं झालं? कसा मी भीमासारखा हसतो तारामतीवरती. किती झाले? 6 झाले. त्या 6, हे 6 आहेत. क म्हणजे कळसुबाई, सा म्हणजे साले, मी म्हणजे महाबळेश्वर, भीमासारखा म्हणजे भीमाशंकर, हसतो म्हणजे हरिश्चंद्रगड, तारामतीवरती म्हणजे तारामती. ही 6 नावं झाली का? त्याच्यानंतर एक 7व्या नंबरचं जे आहे ना, तो आपण स्पेस रिकामा सोडायचा. त्याच्या खाली जो की 8व्या नंबरचा आहे. 6व्या नंबरचा काय होता? तारामती. मग 8व्या नंबरचा आपण काय करायचा? त वरून तोरणा घ्यायचा. ओके, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. वर तारामती, तर खाली काय येणार आहे? तोरणा येणार आहे. 7 नंबरचं जे पॅसेज शिल्लक राहिलं तिथं काय लिहायचं आपण? सप्तशृंगी. तिथेही तचा उच्चार होतोय, सो लक्षात राहायला सोपं जाईल तुम्हाला. सप्तशृंगी आहे तिथे. आणि ते सप्तशृंगी झाले. हे तुमची 8 नावं झाली. खालची 2 नावं आहे ती तुम्हाला पाठच करावी लागणार आहेत, जे की आहे राजगड आणि आहे त्र्यंबकेश्वर. ही तुम्हाला पाठ करायची आहेत. ह्याची ही पूर्ण, हे जे तुम्ही जे आता मी 10 सांगितलेत ना, हे जर तुम्ही व्यवस्थित केले तर आयोगाने भरपूर असे क्वेश्चन्स प्रिलिम्सला, मेन्सला विचारलेले आहेत. राज्यसेवेला विचारलेत, कंबाईनला विचारलेत, अजून बऱ्याचशा एक्झाममध्ये विचारले आहेत, जे की तुम्ही टॅकल करू शकता. मी असं म्हणत नाही की याच्यावरच म्हणजे तुम्हाला प्रश्न हेच येणार आहेत, असं नाही आहे. पण ह्याच्यानुसार ना तुम्हाला खूप असे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह होतील, जे की उंचीनुसार क्रम लावा हे पण असतात. कधी कधी विचारतात की कोणतं शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये, तुम्हाला हा क्वेश्चन टॅकल होऊ शकतो. उंचीनुसार हा पण टॅकल होऊ शकतो. त्याच्यामुळं हे तुम्ही लक्षात ठेवा. एकदा दोनदा रिवाईज करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ओके.